मग इराणमध्ये आम्ही आलो आणि इराणमध्ये सुद्धा खूप चांगलं आम्हाला अनुभव होते. त्या काळी मोहम्मद शाह रेझा पहलवी या नावाचा राजा होता, शेवटचा राजा. इराणमध्ये त्यावेळेला मी अंबरनाथच्या लायन्स क्लबचा मेंबर होतो आणि त्यांची एक इंटरनॅशनल डिरेक्टरी बघून माझ्या रूटवर जी काही एखाद दोन गावं येतात त्यांना मी अशीच पत्र लिहिली होती. म्हणजे त्याचं उत्तर अपेक्षितच नव्हतं की असे असे आम्ही येतोय. इफ बाय चान्स वी ट्रॅव्हल थ्रू युअर टाउन वी मे बी डिलाइटेड टू मीट यू, दॅट्स ऑल. तर झांजान नावाचं एक गाव होतं. हे झांजान या नावामुळेच एक गंमत वाटत होती, काय असेल हे गाव. तर त्यांना मी एका ठिकाणी तेहरानमधून फोन करून त्यांना कळवलं की असे असे आम्ही उद्या 4-5च्या सुमारास आम्ही तुमच्या इथे पोचू. तर त्यांना काय बोलता आलं नाही इंग्लिश, ते फारसी फक्त. तर म्हटलं ठीक आहे, आपण आपल्याकडून निरोप पाठवलाय आणि चांगलं आहे, झालं, भेट झाली तर उत्तम, नाही तर सोडून द्या. अपेक्षा ठेवायच्या नाही प्रवासामध्ये, कोणाकडूनही मदतीच्या अपेक्षा ठेवायच्या नाहीत. पण भगवान देताय तो छप्पर फाड के देताय म्हणतात, तसा प्रकार होतो इफ यू आर अ जेन्युइन ट्रॅव्हलर. तर त्या ठिकाणी आम्ही त्या सुमारास साधारण पोचलो, अंदाज होता त्याप्रमाणे. आणि काय आश्चर्य बघा, अनपेक्षित जवळजवळ 100-125 इराणी तरुण तरुणी आणि सिनियर्स पण स्वागताला तयार, कार्स आणि त्यांच्या बाईक्स वगैरे घेऊन तिथे त्या सरहद्द असते त्या गावाची, एक वेस असते ना तुमच्या इकडे आहे तशी, तर तिथे सगळे उभे. अरे बाप रे, आमचं म्हणजे मन भरून आलं. अरे बाप रे, परदेशामध्ये आपल्याला एवढं. आणि मग ते आले, त्यांनी आम्हाला आलिंगनं दिली सगळ्यांनी. आणि मग नंतर त्यांनी काय केलं, आमच्या गळ्यात आणि आमच्या मोटरसायकलवर त्यांनी काय हे केलं, ती जी पुष्पचक्र असतात ना, ती पुष्पचक्र घातली. म्हणजे त्या गाडीलाही आणि आमच्याही गळ्यात. म्हणजे जी पुष्पचक्र समाधीवर राहतात आपल्याकडे, ती जिवंतपणीच आम्ही आमच्या गळ्यात घालून घेतली त्यावेळेला. अशा एक गमतीदार ती घटना घडली. तर विविध ठिकाणचे स्वागताचे विविध प्रकार असतात.